सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो आता मी चाललोय मुंबई नाक्याला. कल्पेश शिंदे गाडीची नंबर प्लेट आली, ते आणायला रेडी व्हायला लागल. मग थोडेसे पावडर थोडे केस सेट करून जातो. केस सेट करायला आहेच नाही. आणि सॉरी गाइस, 2-3 दिवसापासून म्हणजे 2-4 दिवस झाले आपल्या ब्लॉगमध्ये इकडं जास्त बाहेर जाणंच झालं नाही माझ्याकडनं. मग मी घरातल्या घरात तर छोटे मोठे व्हिडिओ बनवत होतो आणि कधी कधी तर काही सुचत नव्हतं, म्हणून मग मी एकदम छोटी मिनिटाला व्हिडिओ बनवून आणि ते अपलोड करत होतं नाही का, जे छोटे मोठे सीन वगैरे असं. कारण काही बाहेर जाणार नाही ना, आज चाललंय बाहेर, तर म्हटलं चला आता जाऊया. आता आपला कल्पेश भाऊ आलेला आहे. कल्पेश भाऊ या. हो चला, तर निघतो फटाफट मध्ये. फायनली गाईज पोचले आम्ही इथं शोरूमला. आता बघू काय नंबर आहे का तशा गाडीचा, काय माहिती. तो मॅसेज आला सध्याला, पण आम्ही दाखवणार आता. आपण नंबर प्लेट भेटल्यावर बघू काय काय नाही. चला. सो फायनली गाईज त्याला अशी पावती दिली त्यांनी, त्याच्यावर नंबर आहे. आणि आता ही मागं जायचं आहे तिथं बॅक साईडला, आणि तिथं ते नंबर प्लेट बसून देतील. आपलं काहीतरी करायला लावलं त्यांनी, लॅमिनेशन का काहीतरी ना. पण नंबर प्लेट बसवायचे पैसे घेतील नाही, त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे का सगळं. ही त्याची बॅक साईड आहे. इथून एंट्री काढतात. इथून आम्हाला वाटलं मागं जायचं, आम्ही बॅक साईडला आलो, पण ते म्हणे की गाडी पुढंच राहून द्यायची आणि इथून फक्त नंबर प्लेट आणि तो माणूस येईल, मग तो पुढंच बसून देईल. आता परत चालू आहे आम्ही गेटकडं. हे त्यांनी पहिलेच सांगितलं असतं ते, आणि बॅक साईडला जा आणि तो माणूस बसून देईल वगैरे असं. आपण आलेलो बॅक साईडला. बॅक साईडला गाड्या बघा किती, तिकडे अजून. तर आता कल्पेश भाऊ चालले तिकडे विचारायला, तो सांगेल काय काय. तर फायनली गाईज आपली नंबर प्लेट बसली. आता याचे फोटो काढून मागच्या साईडने पुढच्या साईडने, आणि आपला चेसची नंबर दाखवायचा आहे गाडीचा इथं, हे बघा इथला. आणि ते आपल्याला RC बुक देतील असं आहे. आता जाऊ बघा, मध्ये जाऊन बघू. फायनली गाईज आता सर्व कामं झालेले आहे ना. आता आम्ही निघालो घराकडं. आता जाऊ नाही बघायचं विचार चालू आहे. आता साहिल दादाच्या ऑफिसला पण जावा चालू विचार, अजून फिक्स नाही. बघू पुढं रस्त्यात गेलो. फायनली गाईज आता आलेलं आहे आपण, आणि आपल्या कल्पेश भाऊची नंबर प्लेट गाडीला पुढून एक आणि मागून पण. याला कवर लावायचं होतं, पण मग कवर घ्यायला परत ते काहीतरी बोलले ना रे. ते बोलले नंतर करून देऊ तुम्हाला. कवरचं काय एवढं विषय नाही, फक्त काय होतं कवर लावला नाही ना, म्हणजे ही थोडीशी पातळ येण्याचा मात्र तुटू शकते नाही का लवकर. पण आपण थोडी त्याच्यावर काही लोड टाकणार आहे, मग त्याच्यामुळे ते नाही लावलं. आणि आता कवरच्या नंतर पण लावता येईल. त्यासाठी पहिले कटो म्हणे ये ना मटे ना, ग्राइंडरने कापायला लागेल तेव्हा ते कवर लावता येईल. आपल्या इथं कोणाला त्या गाडीला लावलेलं दिसतंय का तुम्हाला? हे बघा, ते दिसत असतील का नाही काय माहिती, पण त्या गाडीला लावलेलं आहे त्याच्यात. बाकी काय बाकी आता त्याला फक्त ते इन्शुरन्स त्याचं लॅमिनेशन करायचं, त्याला जो डॉक्युमेंट दिले ना त्याचं. बाकी आता काय फक्त इथं मोकळं होतं. तिथं आता भारी दिसते एकदम नंबर प्लेट. आणि तुम्हाला म्हणतो कल्पेश म्हणतो चॉईस नंबर घे, तर तो म्हणतो चॉईस नंबर काय घ्यायची गरज आहे, कारण याच्यात 7 आलाय भाऊ असं. क्या जोक मारा भाई. 7 त्याची जन्मतारीख आहे ना 7, त्याच्यामुळं. आता बघू भारी. पण आता बरं आलं नंबर प्लेट येऊन गेली, म्हणजे आता त्याला कुठं गावाला वगैरे जायचं असेल तर जाता येईल. आणि आता जातो मी पण घरी, जेवण करतो. जेवलं नाही सकाळी, नाश्ता थोडंसं होता. आता घरी जातो, जेवण करतो. थोड्या लगेच कल्पेश आपण एकदम मस्त आहे की गेम खेळू PUBG. आणि त्याची याची वाट पाहू, त्याला पण खेळायचं आहे. सो गाडीला आपण बाय बाय करूया. सो भेटतो तुम्हाला नेक्स्ट टाइममध्ये गाईस. सो बाय बाय.